चंद्रपूरमध्ये राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं उभारलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाचे 22 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये बारदाना उपलब्ध झाल्यानं सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडाऱ्याच्या तिबेटियन बाजारपेठेमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. खास करून तिबेटियन स्वेटर आणि मफलरला नागरिकांची विशेष पसंती मिळते. कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं बांगला मुक्ती संग्रामातील विजयाप्रीत्यर्थ सलग 28व्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यानिमित्त भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. पंढरपूरमधल्या कासेगाव इथल्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून लाखो भाविक दरवर्षी येतात. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये भिक्खू संघाचा चारिका सहवास उपक्रम पार पडला. त्यावेळी भंते प्रज्ञानंद थेरो यांनी मार्गदर्शन केलं. गौतम बुद्धांचे विचार जगाला शांतीकडे नेणारे आहेत असं मत त्यांनी मांडलं. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव, मनमाडसह ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर वाढलाय. मालेगावचा पारा 9 तर निफाडचा पारा 6.5 अंशांवर आलाय. कडाक्याच्या थंडीचा गहू, हरभरा, कांदा यासह रब्बीच्या इतर पिकांना फायदा होणार आहे. 3 महिने उलटूनही पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहे. 16 सप्टेंबरला अजिंठा डोंगरातील मुसळधार पावसानं हाहाकार माजवला होता. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शिंदोडसह पाचोरा तालुक्यातील इतर गावांनाही बसलाय. सध्या 450 पेक्षा जास्त शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. बांगलादेशनं कांद्याची आयात चौपट केल्यामुळे लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. अशातच लाल कांद्याला प्रति क्विंटल 2300 रुपये तर उन्हाळी कांद्याला 2200 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप होतोय. शेतकरी एल्गार समितीकडून तहसीलदारांना तसं निवेदन देण्यात आलंय. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे अथवा फिंगरप्रिंट मशीनद्वारे घेण्यात यावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीमधील एनएससीआय डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा होणार आहे. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं शीर्षक या मेळाव्याला देण्यात आलंय. आमदार आदित्य ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7 वाजता ठाण्यात मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यामध्ये शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे शिंदे शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या आठवड्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील असं विधान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय. मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या लोकांनी मराठी माणसासाठी बोलू नये अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केली. मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी महायुती काम करेल असंही शिरसाट म्हणाले. महापालिका निवडणुकीची घोषणा होता सांगलीमधल्या मिरजमध्ये काँग्रेस, भाजप, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील 5 माजी नगरसेवकांसह 10 ते 15 इच्छुकांनी सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. येत्या 19 किंवा 20 तारखेला या सगळ्यांचा मिरजमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नाना काटे यांनी खासदार सुप्रिया सुळेंनी फोन केल्याचा दावा केला. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीकडे लागलंय. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंनी स्पष्ट केलंय. महापालिकेच्या 102 जागांपैकी भाजपला 25 जागा देण्यात येतील असंही वाघमारेंनी सांगितलंय. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे मंत्री संजय सावकारे आणि आमदार सुरेश भोळे यांच्याकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.
महापालिकेच्या 75 जागांसाठी 550 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली. सोलापूर महानगरपालिकेमध्ये मवियातील माकपकडून महापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला देण्यात आलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची मागणी माकपनं केली आहे. सिल्लोड तालुक्यातील तलबाडा गावात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी गावकऱ्यांनी गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून अब्दुल सत्तार यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांविरोधात प्रचार करून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षानं मूर्तिजापूर इथल्या 4 पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली. संबंधित पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीनिवास पाटलांनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी त्यांच्या नातीच्या लग्नाची पत्रिका अजित पवारांना दिली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली न्यायालयानं ईडीनं दाखल केलेली तक्रार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची कारवाई पुढे चालणार नाहीये. या निकालामुळे गांधी कुटुंबाला दिलासा मिळालाय. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे इथले जगताप वस्ती इथल्या शिवराज जगताप यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज सकाळच्या सुमारास मादी बिबट्या जेरबंद झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह इथं रवाना करण्यात आलं. सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील कापूसखेड इथं एका रात्रीमध्ये बिबट्यानं 3 पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये शेतकरी एकनाथ डोंगरे यांच्या घराजवळील गायींच्या गोठ्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाळीव कुत्र्यानं जोरजोरानं भुंकत या बिबट्याला पळवून लावलं. जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. त्यामुळे सरोवरातील कमळच्या देवीचं मंदिर 15 फूट पाण्यात गेलंय. मात्र सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ का होतीये याचं कारण अस्पष्ट आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे रस्त्यालगत पाण्याचे फवारे उडत आहेत. मात्र या पाण्याच्या नासाडीकडे लक्ष देण्याऐवजी काही नागरिकांनी याच पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये आपली वाहनं धुतली. देवाच्या आळंदीमध्ये सोमवारी सफला एकादशीच्या निमित्तानं पवित्र इंद्राणी नदीची महाआरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी बांधवांनी मोठी गर्दी केली. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या उसेगाव इथं कृष्णपेठ हनुमान मंदिरात धूळ यात्रा उत्सव सुरू झाला. या यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.